तर ही आपली चकली बघा किती मस्त त्याला तार आलेली आहे, त्याचप्रमाणे त्याला काटे आलेले आहेत। तर ही अशी बघूनच आपल्याला कळते की एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेली असणार। तर ही रेसिपी मी तुम्हाला सांगते। तर ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे। अर्धा किलोपर्यंत बनते, तर तुम्ही नक्की बनवून बघा या दिवाळीला। तर चकलीसाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ मी 120 ग्रॅम घेतलेली आहे आणि मी आपले मेजरमेंट कप असतात त्यानुसार अर्धा कप घेतलेला आहे। हा 1 कप आहे, तर ह्याचा अर्धा घ्यायचा। आणि तुमच्याकडे जर का कप नसतील हे तर तुम्ही ही वाटी वगैरे अशी साधारण असेल तर ती अर्धी वाटी घ्या। तर मी ही स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि आपण ह्याच्यामध्ये 1.5 कप पाणी टाकायचं आहे, म्हणजे 1 आणि अर्धा। तर आपण 1.5 कप पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि ह्याला आपण शिट्ट्या करून घ्यायच्या। पूर्ण डाळ चांगली शिजली पाहिजे अशा रीतीने शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 ते 5 शिट्ट्या केल्या किंवा तुमच्या कुकरला जर का जास्त शिट्ट्या होत असतील हळू फास्टमध्ये अशा तर थोड्या जास्त करा। डाळ चांगली शिजली पाहिजे हे लक्षात ठेवा। आणि आता हे मी कुकरला शिजून घेते डाळ। तर ही अशा रीतीने घट्ट झाली पाहिजे आपली डाळ। त्याच्यात पाण्याचं प्रमाण बघा कशा प्रकारे, म्हणजे आपलं पीठ पण घट्ट व्हायला मदत होईल। का आता पीठ आपलं पातळ नाही पाहिजे हे लक्षात ठेवा, नाहीतर मळताना कसं तुमचं पातळ वाटत असेल, मुगाची डाळ जर का तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही एकदम सगळी टाकू नका त्याच्यामध्ये। तर अशा रीतीने पाहिजे आणि कुकरच्या खाली जे पाणी राहतं ते तुम्ही घेऊ नका। तर ही अशा रीतीने आपली एकदम अशी बारीक अशी वाटलेली डाळ पाहिजे चांगली। तर पीठ मळण्यासाठी मी एक ताटली घेतलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ मी चांगलं चाळून वगैरे घेतलं आहे। हे आपण कपाने मोजून घ्यायचं आहे, मेजरमेंट कप घेतलेले आहे, तुम्ही एखादी वाटी पण घेऊ शकता। तर हे आपलं 1 कप झालं आणि अजून आपण अर्धा कप टाकायचं त्याच्यामध्ये आणि वजनी हे 1/2 किलो पीठ आहे। तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। नंतर धणे घेतलेले, धण्याची पावडर घेतलेली आहे, ती 1 चम्मच आहे। अर्धा चमचा आपण जिरे पावडर टाकायची। तर याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकायची। मी तिखटवाली मिरची पावडर टाकलेली आहे, ही 1.5 किंवा 2 चम्मच तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कसं आवडेल त्याप्रमाणे तिखट टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही। थोडंसं हिंग टाकलेलं आहे, 1/2 चम्मचला पण थोडंसं कमी असं हिंग टाकायचं। तर हे तीळ टाकलेले आहेत, 1.5 मोठे चम्मच आपण तीळ टाकायचं, आपले टेबलस्पून असतात ते। तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। तर हे मिक्स झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया। मी वितळवलेलं बटर घेतलं आहे आणि थंड आहे बटर हे लक्षात ठेवा, रूम टेम्परेचरला आहे। हे 3 मोठे चम्मच टाकायचं आपण। तर हे सगळं पूर्ण पिठाला असं पूर्ण लावून घ्या बटर। तर ही अशा रीतीने आपली मूठ बनली पाहिजे हे लक्षात घ्या। मूठ बनत नाही तोपर्यंत चांगलं त्याला पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल सगळं मिक्स करून पण आपली मूठ बनत नाही तर थोडंसं अजून बटर ॲड करा, किंचितचं, जास्त ॲड करू नका। अशी गच्च मूठ नाही झाली पाहिजे, थोडीशी सैलसर पाहिजे हे लक्षात घ्या कधी पण। आणि कलरसुद्धा आपल्या पिठाचा चेंज होतो, थोडासा असा लालसर होतो, ब्रेडक्रम्बसारखं आपलं पीठ होतं तयार। तर हे बघा अशा रीतीने आपली मूठ बनली पाहिजे हे लक्षात घ्या। तर हे सगळं मिक्स करून झालेलं आहे, पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता आपण त्याच्यामध्ये जी मुगाची डाळ शिजवलेली ती टाकून घेऊया। ही आपल्याला पूर्ण सगळी लागेल, जर का तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही लागेल तशीच टाका, एकदम सगळी टाकू नका, नाहीतर पीठ तुमचं पातळ होऊ शकतं। आता आपल्याला घट्ट पीठ पाहिजे, एवढं पण नाही घट्ट पाहिजे, त्याची फक्त आपल्याला चकली चांगली करता आला पाहिजे, नाहीतर काय होतं मग जास्त घट्ट जरी झालं तरी चकलीचे तुकडे पडतात। तर आपल्याला जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको, अशा रीतीने पीठ पाहिजे। आणि मी काय केलेलं, डाळ शिजून झाल्यानंतर पण तिला बराच वेळ बाहेर ठेवल्यामुळे ते पाणी बरोबर शोषून घेतलं, त्यामुळे ती घट्ट झाली। तर हे पण लक्षात ठेवा। जर का तुम्हाला असं वाटत असेल ना मीठ मिक्स करायला येत नसेल तर तुम्ही आधी डाळ मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला मिक्स करायला जास्त वेळ लागणार नाही। आणि ह्या स्टेपला लक्षात ठेवायचं। आता तुम्ही हे सगळं मिक्स केलेलं आहे, डाळ वगैरे टाकले, तर थोडं सगळं मिक्स झालं की मग बघायचं मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण। जर का ह्या स्टेपला जर का तुम्हाला मीठ आणि तिखट थोडं कमी लागत असेल तर थोडं अजून ॲड करू शकता याच्यामध्ये, का तर चकलीला थोडं तिखट जास्त लागतं, का तर आपण तळतो तेव्हा त्याच्यामध्ये तेलामध्ये ते तिखट उतरतं। तर बघा आता आपल्याला थोडं पाण्याची गरज लागू शकते, का तर आपलं थोडंसं मळताना थोडं मळलं जात नाही आहे पीठ। तर मी थोडं थोडं करून पाणी घेते हे लक्षात ठेवा। हे अशाच रीतीने करायचं, जर का तुम्हाला पाणी लागलं थोडं थोडं करून घ्या, नाहीतर मग तुम्ही एकदमच जास्त पाणी ओताल तर ते पातळ होऊ शकतं। म्हणून डाळसुद्धा त्याचप्रमाणे घ्यायची। काय असतं तांदळामध्ये पण फरक असतो, काही काही नवीन असतो तांदूळ, जुना असतो, त्यानुसार पाण्याचं प्रमाण लागू शकतं कमी जास्त। आपले कोलम वगैरे तांदूळ असेल तर त्याला पाणी जरा जास्त लागतं, रेशनिंगचा आपला जाडा तांदूळ असेल तर त्यालासुद्धा पाणी जास्त लागतं, त्यामुळे कधी पण कमी जास्त होऊ शकतं पाणी, म्हणून नंतर लागेल तसं आपण टाकू शकतो। आणि मी हे थंड पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी नाही आहे हे, फक्त थोडं थोडं करून पाणी मळायचं, एकदम वतायचं नाही त्याच्यात। हे अशा रीतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे लक्षात घ्या।
आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना त्याचप्रमाणे पीठ लागतं. थोडंसं घट्टच लागतं, चपातीसारखं पीठ नाही लागत ह्याला. आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून अशा रीतीने गोल करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला नीट भरायला येतो त्याच्यामध्ये शेवग्यामध्ये. तर मी शेवगा घेतलेला आहे आणि चकलीचा शेवगा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आतमध्ये, पूर्ण सगळ्या साईडला लावून घ्यायचं. आणि हे जे मळलेलं पीठ आहे त्याचा भाग 2 भाग करून मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून भरणार आहे. जेवढं बसेल तेवढं सगळं भरणार आहे. तर आपलं आता पीठ भरून झालेलं आहे शेवग्यामध्ये. तर आता आपण चकल्या पाडून घेऊया. तर मी आधीच 2 चकल्या पाडलेल्या आहेत. तुम्हाला कशा रीतीने पाहिजेत लहान मोठ्या त्यानुसार तुम्ही करू शकता. तर शेवट असतो तो त्यांचा साईडला दाबून घ्यायचा चांगला. तर आपल्या ह्या चकल्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तर त्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे बघा, आणि तेलामध्ये मी थोडासा तुकडा टाकून बघते. पीठ मळून वगैरे झालं ना की आपण तेल तापायला ठेवायचं, म्हणजे ते बरोबर तापतं तोपर्यंत. आणि मीडियम गॅसवर तापत ठेवलेला मी. तर हा आपला लगेच असा वरती आला पाहिजे, अशा रीतीने आपलं तेल तापलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्या. तर मी उलातण्याने चकली आपण घेऊन त्याच्यामध्ये टाकतोय का, तर ते कोणाकोणाला हाताने जमत नाही तर मी तुम्हाला उलातण्याने दाखवते. आणि लक्षात ठेवा आता बघा केवढे बुडबुडे आहेत, आवाज पण भरपूर येतो तेलाचा असा टाकल्यानंतर. तर ते बुडबुडे आपले पूर्ण कमी होईपर्यंत, म्हणजे आपल्याला 1-1.25 मिनटं लागतो, 1-1.25 मिनटं लागतो आपल्याला हे बुडबुडे पूर्ण कमी व्हायला. तर 1-1.5 मिनटानंतर आपण ह्याला परतून घ्यायचं, उलटं करायचं. मग तोपर्यंत ह्याला आपण भाजून द्यायचं, तोपर्यंत त्याला अजिबात पलटायचं नाही. आणि तेलाचं पण तुम्ही कढईमध्ये बघाल तर तेलामध्ये त्या चांगल्या बुडल्या पाहिजेत अशा रीतीने तेल ओतायचं त्याच्यामध्ये. आणि अजून आपण ह्याला 1 ते 1.25 मिनटं ठेवायचं. असं मीडियम गॅसवरच ठेवायचं हे लक्षात ठेवा. फास्ट केला नाही मी गॅस आणि स्लो पण केला नाही, माझा बरोबर मीडियम गॅस आहे. आता हे पण बुडबुडे आपल्याला कमी झाले पाहिजेत. आणि काय असतं जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा बघायचं कधी पण तेलाचा आवाज असा खूप येतो, भरपूर बुडबुडे येतात आणि हळूहळू ते कमी होतात. आणि 1-1.5 मिनटानंतर आता तुम्हाला दिसेल की त्याचा आवाज पण कमी होईल आणि बुडबुडे पण कमी होतील, की आपली चकली चांगली तळली गेलेली आहे. तर थोडा वेळ झाल्यानंतर आपण ह्या चकल्या अशा काढून घ्यायच्या. तर बघा मस्त कशा त्याला तार पण चांगली आली, असं त्याला काटे चांगले आलेत, अशा रीतीने काटे चांगले आले पाहिजे चकलीला. आणि दिसतानाच बघा कशी कुरकुरीत दिसते. तर आपली ही अशी कुरकुरीत झाली पाहिजे हे लक्षात घ्या. तर अशा रीतीने अजून पण तळून घेते मी सगळ्या चकल्या. तर ही बघा आपली चकली बनवून तयार आहे. मस्त अशी बघा किती छान तार आली आहे त्याला, आणि काटे पण त्याचे तुम्ही बघाल तर किती छान आलेले आहेत बघा. तर तुम्ही पण अशा रीतीने चकली करून बघा, खूप मस्त लागते ही. तर तुम्हाला तारेवरनं आणि काटेवरनंच कळत असेल की ती किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे. आणि ही आपली वजनी 500 ग्रॅम भरते, म्हणजे अर्धा किलो भरते. पाव किलो तांदळाच्या पिठापासून आपली ही अर्धा किलो चकली भरते. तर ह्या दिवाळीला जरी तुम्ही भाजणी केली नसेल तर तुम्ही अशा रीतीने चकली तांदळाची करून बघा, झटपट अशी बनते, जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.